नमस्कार. RMW प्रस्तुत हॉट टॉपिक या कार्यक्रमामध्ये मी होस्ट कल्याणी पुसतकर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. एरो मॉडेलिंगचा नुकताच शो नागपुरात झालेला आहे व बऱ्याच नागपूरकरांनी त्याचा आस्वादसुद्धा घेतला आहे. एरो मॉडेलिंग म्हणजे काय, एरो मॉडेलिंगचे प्रशिक्षण कसं घेतात, एरो मॉडेलिंगच्या दिशेने वाटचाल कशी करतात, त्यात काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या हॉट टॉपिकमध्ये. तर ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजेश जोशी सर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. मी थोडक्यात आपल्याला सरांचा परिचय करून देते. डॉक्टर राजेश जोशी सर हे नागपूरच्या NCC एअरविंगमध्ये 31 वर्षांपासून कार्यरत आहेत व यांचं 40 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. यांना 3 सुवर्ण पदकं व 11 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर 2016 रोजी यांच्या नावाची नोंदणी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा झालेली आहे. सर, एरो मॉडेलिंगचा आपला प्रवास कसा व कधी सुरू झाला? एरो मॉडेलिंगचा माझा प्रवास 1982च्या दरम्यान NCC एअर स्क्वॉड्रनमध्येच झाला आणि याचं पूर्ण श्रेय आयुष्यभर मी नंबर 2 महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रनला देणार. याचं कारण असं की तिथेच मला एरो मॉडेलिंग काय आहे हे मला स्वतःला कळलं. पण त्यावेळेला एरो मॉडेलिंग याबद्दल पूर्ण भारतामध्ये काही विशेष माहिती नव्हती. पण मला विमानाचं अट्रॅक्शन तिथेच सुरू झालं आणि त्याचाच मी ध्यास घेतला आणि त्याचंच मी करिअर करायची शपथ घेतली. सर, आपल्याला इथे एवढे मॉडेल्स तुम्ही ठेवलेले आहेत आणि ह्या मॉडेलबद्दल मला म्हणजे बघून एक कुतूहल निर्माण झालं. मला ह्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. हो, अवश्य. थोडक्यात एरो मॉडेलिंग म्हणजे काय? एरो मॉडेलिंग म्हणजे विविध प्रकारचे विमानं बनवणे आणि स्वतःच्या हाताने उडवणे. तर यामध्ये जवळपास मूळ 13 प्रकार असतात. त्यापैकी सर्वात पहिला प्रकार म्हणजे स्टॅटिक एरो मॉडेल. निळ्या रंगाचं जे मॉडेल बघत आहात त्याला स्टॅटिक एरो मॉडेल म्हणतात. हे आपल्याला तुम्हाला असं वाटेल की हे विमान रेडीमेड आहे, पण नाही. हे पूर्ण लाकडाचं बनलेलं विमान आहे. अच्छा. आणि त्याला फिनिशिंग केल्यानंतर अगदी ते हुबेहूब खरोखरच्या विमानाची प्रतिकृती आहे. त्याला स्टॅटिक एरो मॉडेल म्हणतात. स्टॅटिक म्हणजे न उडणारं, स्थिर किंवा स्तब्ध. पण या विमानाचं डायमेन्शन खरोखरच्या विमानापेक्षा कितीतरी पटीने लहान आहे, पण हुबेहूब प्रतिकृती, त्याला स्टॅटिक एरो मॉडेल म्हणतात. तर हा एक पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे उडणाऱ्या विमानांचा प्रकार. तर उडणाऱ्या विमानांप्रकारमध्ये साधारणतः 25 ते 30 वेगवेगळ्या प्रकारचे आहे. हे आपल्याला विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. तर आम्ही NCCमध्ये सगळ्या प्रकारचे विमानं मुलांना शिकवतो. सर्वात पहिला प्रकार ज्याला आपण पहिली पायरी म्हणतो एरो मॉडेलिंगची, एव्हिएशन क्षेत्रातली पहिली पायरी म्हणजे चक ग्लायडर. ते जे पांढरं छोटंसं मॉडेल दिसतं आहे, त्याच्या नाकाला पिवळ्या रंगाचं वजन लावलेलं आहे, तर ते मॉडेल त्याला म्हणतात चक ग्लायडर. तर सर्व पहिली पायरी चक ग्लायडर. या विमानाला कसे बनवायचे आणि कसे उडवायचे ते जर तुम्ही शिकायला सुरुवात केली की तिथून तुमची एरो मॉडेलिंगचा प्रवास सुरू होतो. विमान कसं बनवलं जातं, ते का आणि कसं उडतं, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ते उडवल्यानंतर शिकायला मिळतं आणि इंटरेस्ट वाढायला लागतो. ते एकदा शिकल्यानंतर दुसरी पायरी म्हणजे कॅटॅपल्ट मॉडेल. काळं नाक असलेलं विमान म्हणजे कॅटॅपल्ट मॉडेल. ते विमान या छोट्या चक ग्लायडरपेक्षा 30 पट मोठ्या आकाराचं आहे आणि ह्या विमानाला खाली हुक आहे. मेन बॉडीच्या खाली हुक आहे. त्या हुकला रबर बँड म्हणजे गुलेल ज्यांनी आपण उडवतो, तो गुलेच्या साह्याने ते उंच जोरात 40 ते 50 फूट आकाशात झेपावलं जातं आणि त्यानंतर तुम्ही किती ते चांगलं विमान बनवलेलं आहे, त्याला किती चांगला आकार दिलेला आहे, त्यावर ते तरंगत राहतं. तर या प्रकारच्या मॉडेल्सला फ्री फ्लाईट एरो मॉडेल असं म्हणतात. हा अतिशय कमी खर्चात बनणारा प्रकार आहे आणि कमी जरी खर्चात असला तरी पण जास्तीत जास्त ज्ञान, वैज्ञानिक माहिती, विमानाबद्दलची कुतूहलता हे उडवणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळू शकतं. त्यानंतर अजून एकदा तुमची स्किल वाढायला लागली की अजून एक इंटरेस्टिंग प्रकार आहे, तो म्हणजे रबर पॉवर्ड एरो मॉडेल. रबर पॉवरचे मॉडेल्स आउटडोअर बाहेर पण उडवू शकतो आणि मोठ्या हॉलमध्ये पण उडतात. तर इनडोअर एरो मॉडेलिंग म्हणजे मोठ्या हॉलच्या आतमध्ये उडणारी मॉडेल. आता तुम्ही म्हणाल की किती लहान? हो, ही विमानं सुपर अल्ट्रालाईट असतात. ही विमानं
14 ग्रामपासून तर 1.5 ग्रामपर्यंत असतात. बापरे. तर नुकतंच गेल्या कोरोना पिरियडमध्ये मी स्वतः अभ्यास करत आहे. तर काय एक बारक्या रंगाचं जे बारीक आकाराचं जे विमान दिसतं आहे, अतिशय हलकं ट्रान्सपरंट फॉईल असलेलं हे विमान 3 ग्रामचं विमान आहे. त्याला इंडोर एरो मॉडेल असं म्हणतात. अच्छा. या विमानाचा भारतातला पहिला प्रयोग 2 वर्षापूर्वी मी नागपूरला केला आणि ते विमान 1.5 मिनिट आकाशात उडलं. तर असं पायरीनी विद्यार्थी या क्षेत्राकडे भाग घेऊ शकतात आणि शिकू शकतात. आणि प्रत्येक विमान तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतं. तर बरोबर. विमान बनवत असताना आणि उडवत असताना तुम्ही जे प्रात्यक्षिक करता त्यामुळे जे तुम्हाला ज्ञान मिळतं, ज्ञान तर मिळतं पण परमानंद मिळतो आणि हवाई क्षेत्राकडे जाण्याची रुची वाढते. सर, ह्यालाच अनुसरून माझ्याकडे एक प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात म्हणजे एव्हिएशन क्षेत्रात NCCच्या मार्फत करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी यात काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत? NCCमध्ये एरो मॉडेलिंग शिकल्यानंतर विद्यार्थी साधारणतः ग्रॅज्युएशन लेवलला असतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. तर या दरम्यान जर त्यांनी स्वतःला NCCमध्ये एनरोल केलं तर विविध प्रकारचं ट्रेनिंग त्यांना तिथे मिळतं. आणि आर्म फोर्सेसमध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या क्षेत्रामध्ये जाण्याकरता त्यांचे मार्ग प्रशस्त होतात, कारण की त्याचे मूलभूत धडे त्यांना NCCमध्ये देतात. हा सर्वात मोठा NCCचा फायदा आहे. NCC खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे आणि खूप चांगले विद्यार्थी घडतात. आपल्या स्क्वॉड्रननी पण खूप घडवलेले आहे आणि ती पात्रता त्यांच्यात निर्माण झाली की त्यांना खर्च काही न करता या हवाई क्षेत्रामध्ये स्वतःचं प्रावीण्य सिद्ध करता येतं. सर, बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच मुलांचं एक क्रेज असतं की पायलट बनावं. तर ज्यांना पायलट बनायचं आहे पण त्यांची फायनान्शियल कंडिशन म्हणजे आर्थिक परिस्थिती फ्लाईंग स्कूलची फीज भरण्या इतकी नाही आहे, तर त्यांनी ह्या क्षेत्रात कशी वाटचाल करावी? खूप चांगला प्रश्न आहे. इथे आर्थिक परिस्थितीचा काहीही संबंध नसतो. फक्त तुमची पात्रता जर चांगली असेल, तुमची कुवत जर असेल, शैक्षणिक, आर्थिक नाही, त्यांच्यासाठी NCCमध्ये येणे, 12वी नंतर एंट्री घेणे आणि ट्रेनिंग घेणे आणि स्वतःला सिद्ध करणे हा एक खूप सुंदर राजमार्ग आहे. NCC शिवाय पर्याय नाही आहे. NCCला पैसे लागत नाही. बरं. सर, विमानांचे अनेक प्रकार आपण बघितलेत, त्यातला ड्रोन हा प्रकार काय आहे? ह्याला थोडक्यात आपण म्हणजे विस्तृत करून सांगाल का? ड्रोन मुळात एरो मॉडेलचा प्रकार मुळीच नाही आहे. त्याचं स्पेलिंगच आहे DRONE, डायनॅमिक रिमोटली ऑपरेटेड नॅव्हिगेशन सिस्टीम. तर त्याच्यात इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ॲटोमॅटिक आहे. ते तुम्हाला शिकण्यासारखं काहीच नाही आहे. रेडीमेड तयार झालेलं मशीन जसं खेळणी लहान मुलगा उडवतो त्या प्रकारे ते आहे, पण ॲडव्हान्स आहे. पण त्यात खूप शिकण्यासारखं काही नाही आहे. जे काही शिकायचं असेल एव्हिएशनमध्ये तुम्हाला फक्त एरो मॉडेलिंग आणि एरो मॉडेलिंग हाच एकमेव खूप चांगला पर्याय आहे. अच्छा. सर, एरो मॉडेलिंगचे विमान व साधे विमान यात काय फरक आहे नेमका? एरो मॉडेल्स जगात पहिल्यांदा आलीत 1848मध्ये याचा जन्म झाला. बरं. आणि त्याच्यानंतर 99 वर्षानंतर राईट बंधूंनी खरोखरचं विमान उडवलं. बरं. आज लोकांना आम्ही विमान उडवतो तर शक्यतो असं वाटतं, प्रश्न त्यांचा असा असतो की हे विमानं खरोखरच्या विमानासारखे उडतात का? पण ॲक्च्युली प्रश्न चुकीचा आहे. मला हे सांगायचं आहे ठासून की एरो मॉडेलप्रमाणेच खरोखरचे विमानं उडतात, कारण की हे एरो मॉडेल्स पहिल्यांदा आले, मग खरोखरचे विमानं आले. विमानामध्ये फरक हा आहे की खरोखरच्या विमानामध्ये वैमानिक प्रत्यक्ष बसून इन्स्ट्रुमेंट्सच्या आधारे विमान नियंत्रण करतो. एरो मॉडेलिंग करणारा किंवा रिमोट कंट्रोल विमान उडवणारा एरो मॉडेलर किंवा रिमोट कंट्रोल पायलट हा जमिनीवर फक्त अंदाज आणि अनुभव, नॉलेज तेच असतं, जे नॉलेज आहे ते तेच असतं, पण फक्त नुसतं डोळे, जजमेंट आणि त्याचा अनुभव. अच्छा. कारण की मला सांगताना आनंद होतो की फायटर पायलटला मी स्वतः शिकवलेलं आहे, त्याला 50 तास लागले हे एरो मॉडेल बेसिक उडवायला. तर तो फरक आहे. थोडं कठीण आहे, सोपं नाही आहे. सर, माझा एक फायटर पायलटलाच अनुसरून एक प्रश्न आहे. आता फायटर पायलट या क्षेत्रामध्ये महिलांना पण फार महत्त्व दिलं जातं. तर फायटर पायलट ह्या
पदासाठी काही वेगळी तयारी करावी लागते का? कमर्शियलच्या कंपॅरिझनमध्ये ह्याच्यात काही वेगळी तयारी असते का? आर्म फोर्सेस करून घेते, तर एनसीसीच्या मार्गात तुमचं असं सिलेक्शन झालं की ती सगळी जबाबदारी आर्मी नेव्ही एअरविंग घेते. अच्छा. पात्र उमेदवार मुलं आणि मुलींना त्यांच्या कुवतेनुसार आपोआप त्यांचं सिलेक्शन होत जातं आणि असं करत करत ते आपलं करिअर खूप चांगल्या पद्धतीने हवाई क्षेत्रात करू शकतात. बरं. सर, माझा असा प्रश्न आहे की कुठल्या वयोगटातील मुलं एरो मॉडेलिंगचं प्रशिक्षण घेऊ शकतात? परत तुम्ही एरो मॉडेलिंगमध्ये किंवा एव्हिएशन क्षेत्रात जे मुलं येऊ इच्छितात त्यांना काय मार्गदर्शन कराल? साधारणतः 4थी पासूनचे मुलं आणि मुली या एरो मॉडेलिंगची या कलेची सुरुवात करू शकतात आणि साधारणतः 10वी 12वी पर्यंत अभ्यासासोबत हे करू शकतात, शिकू शकतात सहज. आणि 12वी नंतर ग्रॅज्युएशन लेवलच्या अगोदर म्हणजे 12वी नंतर लगेच NCCमध्ये जाणे, आर्मी नेव्ही एअरविंग जिथे तुम्हाला रुची असेल त्या विद्यार्थ्यांनी स्वतःची शारीरिक मानसिक स्थिती चांगली सुधारणे बरं. आणि अभ्यास मजबूत करणे आणि कोणत्याही तिन्हीपैकी आर्मी नेव्ही एअरविंगमध्ये प्रवेश घेतल्यानंतर स्वतःचं आयुष्य करिअर एव्हिएशन क्षेत्रात मिळवणे याच्यासारखा दुसरा कोणता राजमार्ग नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर खरंच एव्हिएशन क्षेत्राची आवड असेल, खास करून NCC म्हणजे पुढचे आमचे देशाची सेवा करणारे आर्मी नेव्ही आणि एअरविंग. पण जर पायलट जर व्हायचं असेल किंवा एव्हिएशन क्षेत्रात जायचं असेल तर एरो मॉडेलिंग हा अतिशय सुरेख विषय आहे. आणि समजा जर कुठेही जायचं नसेल पण आनंद घ्यायचा असेल तर एरो मॉडेलिंग. सर, वेळेअभावी आज आपल्याला इथेच थांबावं लागेल. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात. ज्या मुलांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांना NCC बद्दल महत्त्व पटवून दिलं व विमानांचे प्रकारसुद्धा तुम्ही समजावून सांगितले. परत उत्तम असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर रसिक बांधवांनो, कसा वाटला कार्यक्रम? आवडला ना? अर्थात आवडलाच असेल. सरांनी एवढी उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे व मार्गदर्शनही उत्तम केलेलं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिक्स आम्ही हॉट टॉपिक या कार्यक्रमात घेऊन येत असतो. तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथेच थांबते. धन्यवाद.